मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात दादर आयोजित रमेश तेंडुलकर यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्ताने मराठी संशोधन पत्रिका रमेश तेंडुलकर विशेषांकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं। यावेळी सचिन तेंडुलकरची विशेष उपस्थिती होती। सचिनचा रेकॉर्डही मोडेल एवढं रमेश तेंडुलकरांचं लिखाण आहे अशा शब्दात यावेळी शरद पवारांनी रमेश तेंडुलकरांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव केला। मी बाबांना कधी असं वेगवेगळे चॅलेंजेस आले आयुष्यात, पण कधी असं एक्सप्रेस करताना बघितलं नाही। ऑलवेज चेहऱ्यावरती एक कामनेस असायचा। आम्ही दादरला इंद्रवदन सोसायटीमध्ये राहिलो। तिकडे चाळी होत्या, तिकडे आमच्याकडे 2 रूमचा एक ब्लॉक होता। अनेक फॅमिली मेंबर्स असल्यामुळे तेवढी अशी प्रायव्हसी नव्हती की ना बसून बाबा अभ्यास करतील। एक वेगळी रूम वगैरे असं काही नव्हतं। त्या 2 रूममध्ये एक कॉर्नर होता जिथे बाबा बसायचे। आधी त्याने नोकरी पण केली, CIDमध्ये होते। कारण ते आर्थिक परिस्थितीमुळे, कारण मोठे होते, फॅमिलीमध्ये सगळे भावंडं लहान होती, जबाबदारी होती आणि ते नोकरी करून शिकत होते। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या 2 खोलीत ऑब्व्हियसली आवाज व्हायचाच भरपूर, फोकस करायला तेवढं असं शांतता नसायची। आणि ती चाळीतली गडबड जी आपल्याला आवडते सगळ्यांना तशीच होती। पण त्यात बाबांनी अभ्यास केला, नुसता अभ्यास नाही केला पण BA आणि MAमध्ये गोल्ड मेडल मिळवलं। ज्या वेळेला मी शाळेत खेळायला सुरुवात केली क्रिकेट, मला आचरेकर सरांनी सांगितलेलं, मी सरांना एकदा रिक्वेस्ट केली, सर घरी जेवायला या प्लीज म्हणून। तर सर बोलले की तू ज्या दिवशी 100 करशील त्या दिवशी मला विचार, तोपर्यंत विचारूही नकोस। आणि असं झालं की शाळेत आमची ॲरिशील्ड चालू होती आणि मी ओव्हरनाईट बॅटिंग करत होतो 92वरती। तर मला रात्री झोप येत नव्हती। बाबांना कळलं की मला झोप येत नाही आहे, ते माझ्या बाजूला होते आणि माझ्या कपाळावर थोपतो ना, सांगतो काही नाही, होणार सगळं, नीट होणार आहे सगळं। आणि दुसऱ्या दिवशी मला अजूनही आठवतं आहे की आम्ही सकाळी उठलो, ही कलानगरची गोष्ट आहे। आमच्या इथे MIGच्या इकडे एक छोटंसं गणपतीचं देऊळ आहे, तिकडे आम्ही दोघे चालत गेलो, सकाळी नमस्कार केला तिकडे आणि मग बस पकडून मी शिवाजी पार्कला गेलो। शिवाजी पार्कला गेलो, आमची मॅच सुरू झाली। मी पहिल्या ओव्हरमध्येच 2 बाउंड्रीज मारले आणि 100 केले आणि मग सरांना घरी बोलवलं। पण सांगण्याचा हा हेतू की ती रात्र मीच जागा नव्हतो, माझ्याबरोबर माझे बाबा पण जागे होते। मला आठवत आहे नितीन ज्या वेळेला एअर इंडियामध्ये त्याला जॉब लागला, त्याचा प्रवास सुरू झाला तर मग ऑब्व्हियसली आमचे हट्ट पण सुरू झाले त्याच्याबरोबर। तर मला चांगले शूज, मी त्यावेळेला एक रूस नावाचे शूज होते, कँगारूस म्हणून, तर ते त्यासाठी हट्ट धरून ठेवला होता की मला रूस मिळाले तरच मी इकडे तिकडे बाहेर जाईन, खेळायला जाईन, नाहीतर जाणार नाही। ते तर मला ते पहिले शूज पण त्याने आणले होते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।